तर बघा, कॅपॅसिटर आणि बॅटरी याच्यामध्ये कॅपॅसिटर आपला संपला. ओके, पहिला पार्ट संपला. थर्ड युनिटचा पहिला पोर्शन संपला. आता दुसरा पोर्शन काय? बॅटरीज. बॅटरीज तर सगळ्यांना माहिती आहे. अगदी घडीच्या सेलपासून तर व्हेकलच्या मोठ्याल्या बॅटऱ्यापर्यंत किंवा आयसरच्या मोठ्याल्या बॅटऱ्यापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या बॅटऱ्याच पाहिल्या असतील. तर बॅटऱ्या काय काम करतात याची तुम्हाला कल्पना आहे. दैनंदिन जीवनामध्ये बॅटरीचं खूप महत्त्व आहे. ओके, मोबाईलची बॅटरी जर संपली तर तुम्हाला अस्वस्थ होतं, आहे की नाही? बाळाला तर लगेच टेन्शनच येतं, आहे की नाही? मोबाईलची बॅटरी, आता माझा नवीन मोबाईल घेतला, ह्या मोबाईलला काय प्रॉब्लेम आहे? चार्जरच कनेक्ट व्हायना, तर मला खूप अस्वस्थपणा जाणवतो आहे. ओके, याला मी लवकरच रिप्लेस करणार आहे. चला असू द्या. तर बॅटरी जर नसली तर करमत नाही. ओके, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त मोबाईल फुल बॅटरी असलेला असावा, व्यवस्थित चालणारा असावा. ओके, मधातच बॅटरी जर बॅकअप त्याचं कमी असेल तर मग अवघड आहे. तर हे बराच अनुभव तुम्हाला आला असेल. बॅटरी जर मोबाईलची फुल असेल तर तुमच्याकडे पैसा नसेल तरी तुमच्या काय फोनपेमध्ये असतो, फोन करून तुम्ही कोणाला मागून घेऊ शकता. ते प्रॉब्लेम सॉल्व होतात आणि पैशामुळं बरेच प्रॉब्लेम सॉल्व होतात. ओके, त्याच्यामुळं बॅटरीचं महत्त्व खूप जास्त आहे, येतं लक्षात. चला आता बॅटरी आणि सेलबद्दल आपण माहिती घेऊ. तर बघा, द स्टोरेज बॅटरीज स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. काय स्टोअर करत आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी ड्यू टू द केमिकल ॲक्शन टेकिंग प्लेस बिटवीन इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोडमध्ये केमिकल ॲक्शन होते आणि त्यामधून इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्याचं काम कोण करतं? बॅटरी करते. ओके, तर हा सगळ्यात महत्त्वाचा ॲप्लिकेशन पॉईंट आहे. ओके, चला बघा, सेल माहिती आहे तुम्हाला, छोटे छोटे घडीचं सेल माहीत असेल ना, छोटा सेल. तर सेल काय आहे रे? स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ बॅटरी. बॅटरीचाच प्रकार आहे, छोटा एलिमेंट बॅटरीचा, त्याला आपण सेल म्हणतो. तर सेल इज अ सोर्स ऑफ EMF इन विच केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सेलमध्ये काय होतं आहे? केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं आहे. सेलमध्ये काय होतं आहे? केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं आहे आणि सेलला आपण काय म्हणतो? स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ बॅटरी. स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ बॅटरी इज नोन ॲज सेल. मग असे सेल जर सिरीज पॅरलरमध्ये लावले, ओके, तर काय होतं? त्यापासून मोठी बॅटरी तयार होते. ओके, जसं की PV सेल. सोलार पॅनल बघितला असेल ना तुम्ही, वेगवेगळे सेल जर आपण कनेक्टेड केले सिरीज पॅरलरमध्ये तर त्याचं रेटिंग वाढतं. तर बघा, EMF इंड्यूस इन सेल इज डिपेंड ऑन 2 फॅक्टर. पहिलं काय? मटेरियल यूज फॉर द प्लेट ऑर इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोडला कोणतं मटेरियल वापरलं तर त्याच्यावरून त्याचे टाईप्स पडतात किंवा त्याच्यावरून त्याचा EMF किती तयार होतो ते समजतं. त्याच्यानंतर टाईप ऑफ इलेक्ट्रोड, कोणत्या टाईपचा इलेक्ट्रोड आहे, एक तर इलेक्ट्रोलाइट मटेरियल कोणतं वापरलं आहे आणि कोणता इलेक्ट्रोड आहे, या 2 गोष्टीवर EMF किती तयार होतो सेलमध्ये ते डिसाईड होतं आहे. कोणकोणत्या गोष्टी? इलेक्ट्रोलाइट किंवा प्लेट कोणत्या वापरल्यात इलेक्ट्रोडसाठी आणि इलेक्ट्रोलाइट कोणतं वापरलं आहे. ओके, त्याच्यावरून त्याच्यामध्ये किती EMF तयार होतो हे डिसाईड होतं. ओके, आता तुम्ही बघितलं असेल काही बॅटऱ्या खूप स्ट्रॉंग असतात. घडीचा सेल आपण जर दुकानात गेलो ते म्हणतो 40वाला टाकू का 100वाला टाकू? 40वाला काय तर 2-3 महिन्यात संपल, डिस्चार्ज होईल. 100वाल्याची 1 वर्षाची गॅरंटी देतो तो, येतं लक्षात. तर हे कशावर डिपेंड करतं? त्याच्यामध्ये किती स्ट्रॉंग इलेक्ट्रोड आहे आणि कोणत्या टाईपचं इलेक्ट्रोलाइट आहे त्याच्यावर. ओके, आता बॅटरीजकडे जाऊ आपण. हे झालं सेलबद्दल. बॅटरीज काय म्हणते? इट इज अ ग्रुप ऑफ सेल. ग्रुप ऑफ सेल त्याला आपण बॅटरी म्हणतो आणि डिपेंड ऑन व्होल्टेज अँड करंट वी विल कनेक्ट अ सेल इन सिरीज अँड पॅरलर. जर तुम्हाला व्होल्टेज वाढवायचं असेल तर आपण काय करतो? सेलला सिरीजमध्ये कनेक्ट करतो. उदाहरणार्थ हा एक सेल आहे, याचं 5 व्होल्ट आहे, याचं 5 व्होल्ट आहे, तर इक्वालंट किती येईल? 10 व्होल्ट येईल. ओके, इक्वालंट किती येईल? 10 व्होल्ट. तर सिरीजमध्ये कनेक्ट केलं तर काय होईल? त्याचं व्होल्टेज लेवल वाढेल. आणि पॅरललमध्ये कनेक्ट केलं तर त्याचं काय वाढेल? करंट लेवल वाढेल. हा 5 व्होल्टचा आहे, हा 5 व्होल्टचा आहे. इक्वालंट व्होल्टेज तर 5 व्होल्टच राहील पॅरलरमध्ये, पण करंट मात्र वाढेल.
याचा करंट कंबाईन, शिल्लक करंट जाईल, करंट वाढत. मग करंट वाढवायचं असेल तर पॅरलरमध्ये, हो चुकलं का रे, करंट वाढवायचं असेल तर काय करा, पॅरललमध्ये कनेक्ट करा. आणि व्होल्टेज वाढवायचं असेल तर सिरीजमध्ये कनेक्ट करा. येतं लक्षात. आता बॅटरी ॲब्झॉर्ब काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जी घेते. चार्जिंगच्या वेळेस काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. चार्जिंगच्या वेळेस काय होतं, आपण बॅटरीचं टर्मिनल कशाला लावतो, त्याला सप्लाय देतो ना, सॉकेटमध्ये लावतो. तर तिथून काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं. काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं. सॉरी हां यस, इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी ॲब्झॉर्ब केल्या जाते. आणि डिस्चार्जिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही ते मोबाईल वापरता त्यावेळेस काय होतं आहे, या इलेक्ट्रिकल एनर्जीचं जे केमिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये तयार झाली, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. आणि ज्यावेळेस तुम्ही ती वापरताय त्यावेळेस दॅट केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी आणि यू आर यूजिंग दॅट मोबाईल. ओके, वापरताय, आत्ता वापरताय, भविष्यात वापरणारच आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत. तर चार्जिंगमध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते आणि डिस्चार्जिंगमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी रिलीज केल्या जाते, वापरले जाते. ओके, इलेक्ट्रिकल एनर्जी ॲब्झॉर्ब केले जाते आणि डिस्चार्जिंगमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी रिलीज केले जाते. तर बॅटरीच्या रेटिंग पाहिले असेल, 6 व्होल्टची बॅटरी, 1.5 व्होल्टचा पेन्सिल सेल पाहिला असाल तुम्ही, एव्हरीडेचा सेल पाहिला का, एव्हरीडेच ना. ड्युरा सेल नाव ऐकले का सेलचे, निप्पो सेल. तर हे बॅटरीचे प्रकार आहे. ते 1.5 व्होल्ट, 3 व्होल्ट, 6 व्होल्ट, 9 व्होल्ट, 12 व्होल्ट, 24 व्होल्ट, 48 व्होल्ट, अगदी 72 व्होल्टच्या बॅटरी अवेलेबल आहेत, DC बॅटरीज. येते लक्षात, कन्सेप्ट समजला. सो दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्शन ऑफ बॅटरी. सो राईट डाऊन, ते अपडेट करून घ्या काय असेल ते. आता बघा, क्लासिफिकेशन ऑफ बॅटरी बघायचं आपल्याला. ओके, क्लासिफिकेशन ऑफ बॅटरी. याच्यामध्ये पहिलं आहे नॉन रिचार्जेबल बॅटरी, म्हणजे एकदा वापरली फेकून द्यायची. सेल बघितला असेल ना तुम्ही घडीचा, किंवा याचा भिंतीवरल्या घड्या असतात त्याचे सेल बघितले असतील, किंवा तुमचं मल्टीमीटर बघितलं, क्लिप ऑन मीटर बघितलं, त्याचे सेल एकदा वापरले फेकून द्यायचे. त्याच्यामध्ये बी 2 प्रकार आहेत. ओके, पेन्सिल सेलमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. तर नॉन रिचार्जेबल म्हणजे एकदा वापरायची फेकून द्यायची, या टाईपच्या बॅटरीला काय म्हणतात, नॉन रिचार्जेबल बॅटरी म्हणतात. आणि दुसरी रिचार्जेबल म्हणजे परत रिचार्ज करता येतो. डिस्चार्ज झाली परत रिचार्ज करा, डिस्चार्ज झाली परत रिचार्ज करा, चार्जिंग डिस्चार्जिंग त्याची चालू राहते. तर नॉन रिचार्जेबलमध्ये झिंक क्लोराईड बॅटरी एकदा वापरली फेकून द्यायची, एकदा वापरली फेकून द्यायची, परत ती वापरता येते का, नाही. पण रिचार्जेबल बॅटऱ्या ज्या आहेत ह्या आपण पुन्हा वापरू शकतो, डबल वापरू शकतो. एकदा चार्जिंग संपली पुन्हा त्याची चार्जिंग करा, पुन्हा ते डिस्चार्ज होणार, पुन्हा चार्जिंग करा. मोबाईल 6-6 महिने, वर्ष, 2-2, 4-4 वर्ष. माझा मोबाईल तर 2018ला घेतलेला आहे, आज 2025 चालू आहे, ते बी संपत आलं आहे तरी ते जिवंत आहे. ते ऑक्सिजनवर आलं म्हणून दुसरा घेतला, त्याने बी काम दाखवलं. जाऊ. तर रिचार्जेबल बॅटरी कन्सेप्ट समजला तुम्हाला. परत आपण याची चार्जिंग करू शकतो. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे आहेत. लेड ॲसिड बॅटरी, ते बघणार आहेत आपण. लेड ॲसिड सेल किंवा लेड ॲसिड बॅटरी कशा पद्धतीने वर्क करते. त्याच्यामध्ये आपण लेड इलेक्ट्रोडमध्ये वापरतो. त्याच्यानंतर निकेल कॅडमियम आपण जर इलेक्ट्रोडमध्ये वापरत असेल तर त्याला आपण निकेल कॅडमियम बॅटरी म्हणतो. ओके. त्याच्यानंतर निकेल हायड्राईड बॅटरी, ज्या निकेल हायड्राईड आपण कशासाठी वापरतो, इलेक्ट्रोड म्हणून वापरत असेल तर. त्याच्यानंतर नेक्स्ट सील मेंटेनन्स फ्री बॅटरी. तर ही बॅटरी आपण सगळ्यात जास्त वापरतो आहे आजकाल. मोबाईल आता बॅटरी आपण बदलत नाही, सील्ड असते ती, बरोबर आहे. सील्ड मेंटेनन्स फ्री बॅटरी म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, सील्ड मेंटेनन्स फ्री बॅटरी, SMF बॅटऱ्या, जे आपल्याला 6-6 महिने, वर्ष त्याला खोलायचीच गरज पडत नाही, सील्ड आहेत ते, मेंटेनन्स नसतंच त्याला, म्हणून त्याला सील्ड मेंटेनन्स फ्री बॅटरी म्हणतो. येतं लक्षात. तर याच्यामध्ये आपण आता कन्स्ट्रक्शन ऑफ बॅटरीजमध्ये काय बघू,
लेड ॲसिड बॅटरी बघू आपण. लेड ॲसिड बॅटरी. आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन बघा. याच्यामध्ये H2SO4चं सोल्युशन आहे, इलेक्ट्रोलाइट आहे. हे काय आहे? इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणजे काय? H2 वेगळं होणार आहे, SO4 मायनस वेगळं होणार आहे, H2 प्लस वेगळं आणि SO4 मायनस वेगळं चार्जिंग डिस्चार्जिंगमध्ये. त्याच्यानंतर हे काय? लेड आहे, PB. आणि हे लेड ऑक्साईड आहे. लेड ऑक्साईड बिकम ॲनोड आणि प्युअर लेड बिकम कॅथोड. तर हे कन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे? एक तर ॲनोड, ॲनोडला पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथं लेड ऑक्साईड लेड ऑक्साईडपासून बनलेलं आहे. आणि काय जमा करतं आहे? H प्लस जमा करतं आहे. काय जमा करतं आहे? H प्लस जमा करतं आहे. H प्लसचे आयन जमा करते, पॉझिटिव्ह आयन जमा करते. हे SO4 मायनस याचे आयन जमा करते. ओके. तर हे कॅथोड आहे, निगेटिव्ह चार्ज याच्यावर आहे. कळते का तुम्हाला? आणि हे जे मटेरियल आहे याच्यात H2SO4 आहे. तर H2 आणि SO4 स्प्लिट करता येते इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये. हे कंटेनर आहे. कंटेनर असं असावं की त्याचा ह्या सल्फ्युरिक ॲसिड जे आहे ना त्याच्यावर परिणाम नाही झाला पाहिजे. त्या पद्धतीचं कंटेनर पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीचं कंटेनर पाहिजे की इलेक्ट्रोलाइटचा परिणाम त्याच्यावर झाला नाही पाहिजे. त्याच्यानंतर सेपरेटर असते जे ॲनोड आणि कॅथोडला सेपरेट करण्याचं काम करतं. तर हे कंटेंट आहे. काय काय आहे? कंटेनर, इलेक्ट्रोलाइट H2SO4, ॲनोड, कॅथोड, सेपरेटर. ॲनोड कॅथोडला सेपरेट करणारं सेपरेटर म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियल असतं ते. त्याच्यानंतर लेड ऑक्साईडचा इलेक्ट्रोड, लेडचा इलेक्ट्रोड. आणि हे काय करणार आहे? ह्या H2SO4ला स्प्लिट करणार आहे. तर कसं करणार आहे? चार्जिंग डिस्चार्जिंगमध्ये ते आपण बघू. कन्स्ट्रक्शन समजलं ना तुम्हाला? तरी कन्स्ट्रक्शन ऑफ ॲन बॅटरीज हे सुद्धा विचारलं जाऊ शकतो. मागच्या वेळेस परीक्षेला याच्यावर एक प्रश्न होता 2 मार्काचा. कशावर? क्लासिफिकेशन ऑफ बॅटरीजवर, टाईप्स ऑफ बॅटरीज, चार्ज रिचार्जेबल आणि नॉन रिचार्जेबल. हे तुम्हाला आलं पाहिजे. ओके. आणि कन्स्ट्रक्शन समजलं का तुम्हाला? सो ड्रॉ दिस. बघा आता पहिले डिस्चार्जिंग घेऊ आपण. बॅटरीचं डिस्चार्जिंग कसं होतं? बॅटरी तुम्ही वापरता ना, बॅटरी वापरल्याच्या नंतर काय होतं? बॅटरी उतरत चालते, कमी कमी होते चार्जिंग त्याची, बरोबर आहे. वापरल्याच्या नंतर चार्जिंग उतरते. तर ती कशी उतरते, त्याच्यामध्ये काय प्रोसेस होते ते आपण बघणार आहेत. तर याच्यामध्ये आपण लेड ॲसिड सेल बघतोय. ओके. लेड ॲसिड बॅटरी. तर लेड ॲसिड बॅटरीमध्ये कन्स्ट्रक्शन आपण बघितलं काय की हा PB इलेक्ट्रोड आहे निगेटिव्ह, आणि हा PbO2 लेड ऑक्साईड इलेक्ट्रोड आहे. ॲनोड हा कॅथोड आणि H2SO4चं सोल्युशन. आता डिस्चार्जिंग होती म्हणजे काय वापरलं, काय लावलं रे याला? लोड लावलं आहे. सोर्सची गरज नाही, डिस्चार्जिंगला सोर्स लागत नाही, चार्जिंगला सोर्स लागतो. आता इथं काय वापरलं आहे? लोडला वापरला. तर बघा काय होतं? ॲझ्युम सेल इज फुल चार्ज. म्हणजे बॅटरी सेल हा फुल चार्ज झालेला आहे. त्यावेळेस काय होतं? वेन इट इज डिस्चार्ज द करंट स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम सेल टू लोड. सेलपासून लोडला करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल जे आहे तो लोडला फ्लो व्हायला सुरुवात होते. तर मग याच्यामध्ये नेमकं काय होतं? ड्यू टू दिस करंट H2SO4 is due to this current H2SO4 is dissociated, सेपरेट होणार. काय? H प्लस आणि SO4 मायनस आयन. तर H2SO4 मधून H प्लस आयन, बाळ्या लक्ष दे, H प्लस आयन वेगळे होणार आणि SO4 मायनस आयन सेपरेट होणार. तर हे डिस्चार्जिंगमध्ये. ओके. तर बघा आता द एक्सटर्नल लोड करंट फ्लो फ्रॉम द ॲनोड टू कॅथोड. एक्सटर्नल करंट कसा फ्लो होणार आहे? ॲनोड टू कॅथोड फ्लो होणार आहे. पण इंटरनली करंट कसा फ्लो होणार आहे? कॅथोड टू ॲनोड. इंटरनली कॅथोड टू ॲनोड. आणि इथं काय तयार होणार आहे? H प्लस तयार होणार आहे. ओके. आणि इथं SO4 मायनस तयार होणार आहे. बघा H प्लस आयन मूव्स टू ॲनोड. H प्लस आयन कुठं मूव्ह होणार आहे? ॲनोडला. आणि SO4 आयन कॅथोडला मूव्ह होणार आहे.
येते लक्षात, एक ॲनोडला आणि एक दुसरं कॅथोडला मूव्ह होणार आहे. तर मग आता केमिकल ॲक्शन कशी होती, तर ॲट ॲनोडमध्ये काय होईल, PbO2 प्लस ट्वाईस प्लस H2 प्लस H2SO4 आणि याच्यापासून काय तयार होणार आहे, PbSO4 आणि वॉटर तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, PbSO4 आणि वॉटर तयार होणार आहे ॲट ॲनोडला. ओके, म्हणजे काय, ॲनोडला H+ तयार होणार आहे. आता कॅथोडमध्ये काय होणार आहे, ॲट कॅथोड Pb प्लस SO4 आणि त्यापासून PbSO4 तयार होणार आहे. तर कॅथोडवर H+ जमा होईल आणि इथं SO4 मायनस जमा होतील. ओके, आणि या प्रोसेसमध्ये बॅटरी हळूहळू डिस्चार्ज होईल. जसं जमा होत जाईल तसं बॅटरीची चार्जिंग कमी होत जाईल. तर ही प्रोसेस आहे, याला आपण डिस्चार्जिंग म्हणतो. काय म्हणतो, डिस्चार्जिंग. बघा आता बॅटरीची चार्जिंग कशी होती ते बघू आपण. डिस्चार्जिंग बघितलं, आता आपल्याला काय बघायचं आहे, चार्जिंग. परत कन्स्ट्रक्शन तेच. तर याच्यामध्ये H2SO4चं सोल्युशन म्हणजे इलेक्ट्रोलाइट वापरलं आहे. कॅथोड ॲनोड आहे. तर ॲनोड आणि कॅथोडच्या मध्ये आपण काय लावतो, एक्सटर्नल सोर्स लावतो. चार्जिंग करायची तर सोर्स लागेल ना, डिस्चार्जिंगला सोर्सची गरज नाही, पण चार्जिंगला मात्र सोर्स लागतो. तर बघा आता चार्जिंगच्या प्रोसेसमध्ये काय होतं, ड्युरिंग द चार्जिंग पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू ॲनोड अँड निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू कॅथोड. पॉझिटिव्ह टर्मिनल ॲनोडला आणि निगेटिव्ह टर्मिनल कॅथोडला कनेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, ड्यू टू एक्सटर्नल सोर्स करंट फ्लो फ्रॉम ॲनोड टू कॅथोड इनसाइड द इलेक्ट्रोड. करंट ॲनोड टू कॅथोड फ्लो होणार इनसाइड. बघा अशा पद्धतीने करंट फ्लो होणार ॲनोड टू कॅथोड. येते लक्षात, ही प्रोसेस होणार एक्सटर्नल सोर्समुळं. आणि इथं काय होईल, केमिकल ॲक्शन होईल. कशी, ॲट ॲनोडला काय होईल, PbSO4 प्लस SO4 प्लस ट्वाईस H2 याच्यापासून काय बनेल, Pb ऑक्साईड बनेल. काय बनेल, Pb ऑक्साईड प्लस तुमचं H2SO4 बनेल. त्याच्यानंतर ॲट कॅथोड काय बनेल, PbSO4 प्लस H2 याच्यापासून काय बनेल, Pb प्लस SO4. म्हणजे इथं काय बनलं आहे, SO4 आणि H2 पासून काय बनलं आहे, इलेक्ट्रोड बनलेत आणि तुमचं इलेक्ट्रोलाइट बनलं. इथं बनलं आहे इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट. तिथं काय बनलं होतं, डिस्चार्जिंगमध्ये H+ जमा झालं होतं, SO4 जमा झालं होतं. आता हे त्या H+ आणि SO4 पासून काय बनलं आहे, इलेक्ट्रोड बनलं आहे. तर चार्जिंग ही एक्सपोनेन्शियल होती, डिस्चार्जिंगसुद्धा एक्सपोनेन्शियल होती. तर चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचा जो कॅपॅसिटरमध्ये आपण कर्वेचर बघितलं ना, करंट आणि व्होल्टेजचा, त्याच पॅटर्ननी चार्जिंग डिस्चार्जिंग होती, पण प्रोसेस अशी होती. येते लक्षात, सो राईट डाऊन. बघा चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचा सायमल्टेनियसली जर आपण केमिकल ॲक्शनची रिॲक्शन घेतली तर बघा PbO2 प्लस ट्वाईस H2SO4 प्लस Pb याच्यापासून PbSO4 प्लस ट्वाईस H2O प्लस PbSO4 हेच बनतं आहे. याच्यापासून हे बनतं, हे डिस्चार्जिंगला आणि हे चार्जिंगला रिव्हर्सिबल ॲक्शन आहे. तर तुम्ही बघितलं असेल बॅटरीमध्ये काय होतं, पाणी कमी पडतं पहा, डिस्टिल वॉटर टाकतो आपण. ओके, ते काय होतं, हळूहळू पाणी कमी होत चालतं. का, कारण पाणी तयार होतं या प्रोसेसमध्ये, चार्जिंग डिस्चार्जिंगमध्ये. ओके, तर इथं काय होतं, ॲनोड इलेक्ट्रोलाइट कॅथोड, इथं ॲनोड वॉटर कॅथोड. मग H+ आयन वेगळे होणं आणि SO4 आयन वेगळे होणं डिस्चार्जिंगमध्ये, आणि चार्जिंगमध्ये ते वापर करून परत ते इलेक्ट्रोलाइट तयार होणं. या प्रोसेसमध्ये काय होतं रे, या प्रोसेसमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होत चालतं, कारण करंट फ्लो झाला, हळूहळू हीट, आणि त्यामुळं पाणी हळूहळू कमी होणार. तर या कमी होणाऱ्या पाण्याला परत काय, कमी पडलेल्या पाण्याला परत फुलफिल करण्यासाठी आपण त्याच्यात डिस्टिल वॉटर टाकतो. पाहिलं असेल ना बॅटरीमध्ये पाणी टाकतात,
ते स्पेसिफिक वॉटर असतं, डिस्चार्ज वॉटर. तर याच्यामध्ये मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही, डायलेक्ट्रिक मटेरियल असतं ते. ओके, तर ही प्रोसेस आहे. ॲनोड इलेक्ट्रोलाइट कॅथोड, ॲनोड वॉटर कॅथोड, चार्जिंग डिस्चार्जिंग. तर अशी चार्जिंग होते, इलेक्ट्रोलाइट तयार होतं. बघा इथं इलेक्ट्रोलाइट तयार झालं चार्जिंग प्रोसेसमध्ये. आणि डिस्चार्जिंगमध्ये काय तयार झालं? वॉटर तयार झालं. दिसतंय तुम्हाला? डिस्चार्जिंगमध्ये वॉटर तयार झालं. सो राईट डाऊन.